आम्हासनी तुमच्या संगत जरा बोलायचं होतं. बोल. बघा म्हणजे आजकाल आमच्या हाताला कामाचा उरक लईच आहे बघा. म्हणजे कोणचं बी काम द्या फटाक दिशी होतंय पूर्ण. होय. तर रिकाम्या टायमात काय करायचं ते काय कळणं झालंय. काय ग चंदे? होय. ताईसाहेबसने कटाळा आला की उगाच ते आपलं डबल दाग भांडीच घास कुठं ते झाडलोटच कर असं काय बाय करत बसतात. तरी बियाळ उरतोच मग खोलीत जाऊन बसतात. मग शेतावर चक्कर मारून यायची की. चक्कर मारली असती आम्ही शेताकडं. पण बाहेर उन्हाचा तडाखा किती वाढलाय मामांजी बघतायसा तुम्ही. होय लई वाढलाय उन्हाचा कडाका. मग काय करू म्हणतास? आम्हासनी एक टीव्ही घेऊन द्या की म्हणजे तेवढाच आमचा टाइम जाईल. जाऊबाईसनी पुस्तकं घेऊन दिल्यात आणि आम्हासनी एक टीव्ही घेऊन द्या. लई काही पैसे लागणार नाहीत बघा. अहो 1000 काय लाग जाऊ दे हो. पण त्या वस्तूची गरज आहे का? आणि एवढीच गरज असेल तर आमच्या खोलीतला टीव्ही घेऊन जा की. नाही ते उगा आमच्यामुळे तुमच्या बातम्यांचा खोळंबा कशाला. आपण नवाच टीव्ही घेऊ की. नाही आमच्या बातम्यांची काय काळजी करू नका. नाहीतर आम्हाला लवकर मुंबईला जायचंय तेव्हा तोच टीव्ही घेऊन जा. तसं नव्हं मामांजी. तुमच्या खोलीतला टीव्ही लईच जुना झालाय बघा. आम्ही म्हणत होतो एखादा नवा फॅशनचा टीव्ही घ्यावा. अहो नवं काय जुनं काय चित्र दिसलं आवाज आला म्हणजे झालं. उद्या सकाळी आमच्या खोलीतला टीव्ही घेऊन जावा. म्हणजे आता उद्या पिक्चर सोडून ते मुंग्या बघत बसावं लागणार. तुमचं चुकलंच बघा ताईसाहेब. तुम्ही का नाही त्या थोरल्या ताईसाहेबांच्या हातापाया पडून LED टीव्ही मागाय पाहिजे होता म्हणजे आला असता बघा. आम्ही कशा पायी तिच्या पाया पडायचं ग? आमच्या खेटराजवळ राहायची पण लायकी नाही तिची. म्हणजे आता उद्या तो जुनाच टीव्ही बघायचा काय? तुम्हाला तर काय भावच राहिला नाही बघा या घरात. येणार नवा टीव्ही बी येणार आणि आमचा भाव बी कळणार. उद्याच्या उद्या ह्यो आडाने आमच्या खोलीत टीव्ही आणून देतो का नाही बघ चंदे तू. अहो साधी टेबल खुर्ची आणून देणार तो रानादा आणि म्हणून टीव्ही येणार. नाही आणून दिला तर नाव बदल आमचं. अहो ताईसाहेब सारखं नाव बदल असं सारखं म्हणू नका. सा उलटच पडतंय बघा समजा आणि तोंड कशी पडतायसा. बरं नाव बी बदलत नाही सा. मोबाईल फोडू का तुझं? जीभ लय चुरचुर करायला लागली का तुझी आजकाल? उद्या आमच्या खोलीत टीव्ही येणार म्हणजे येणार. अहो आज पुस्तकं घावली तर झोपणार नाही वाटतं. नाही असं काही नाही पण खूप दिवसांनी पुस्तक हातात घेतलंय. आता पूर्ण वाचल्याशिवाय ठेवावंसच वाटत नाहीये. महिनाभर आहे की आपल्याकडे. तुम्ही शिस्तात वाचा. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन.
काय गो हा काय झालं काय झालं काय आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का आई मी चांगलं सुनावून आली आहे त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं ते असं अगो पण आईच म्हणली काय तिची पटला काय ती का मला माहिती आई मी तुम्हाला नंतर फोन करते हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ सॉरी सॉरी काय त्यात नेहा आले आई मी येते हो काकू येते सावकाश जाग हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा बार बघूया